एका लग्नाची दुसरी गोष्ट. राधाची शिस्त म्हणजे शिस्त. सगळी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजे. आमचं सगळं ऑफिस म्हणजे राधा आहे. ती एक दिवस जरी ऑफिसला नसेल ना पप्पा तरी करमत नाही मला. तुला आम्हाला ऑफिसला पण मानला बाबा मी तुम्हाला. दुसरं एखादं कोणी असताना तर तो असं सॅड सॉंग लावून बसला असता. काय झालं पप्पा, शांत का झालं? नाही शांत नाही. काय झालंय म्हणून मी आज तुझ्याशी खोटं बोललेलो आहे. म्हणजे मी असं म्हणतो नेहमी की मी आनंदी असतानाच फक्त घेतो, म्हणून तर आनंद लुटूया असं मी नेहमी म्हणतो. पण आज मनामध्ये प्रचंड हुरहुर आहे. एकटेपणा जाणवतो आहे. नाही राधा गेली, तिचं लग्न झालं, त्याबद्दल आनंद आहेच. पण आता ती या घरची नाही. हे घर तिचं नाही. म्हणजे आता ती पाहुण्यासारखी कधीतरी इथे येणार, 2 घटका थांबणार, पप्पा पप्पा असं करत जरा 4 गोष्टी बोलणार, परत जाणार. नवीन आयुष्य ती जगायला सुरुवात करते आहे याचा आनंद आहे. तिला तिच्या संसारामध्ये रमताना बघण्यामध्ये आनंद आहे. पण या सगळ्या बरोबर ती नसल्याचं प्रचंड दुःख आहे. पापा पण मी खुश आहे. आई बाबांना सगळं खरं सांगून टाकलंस? हो. अगं पण का? आपलं काय ठरलं होतं? आपलं ठरलं होतं ना की आपण घनश्याम, मला त्यांच्याशी खोटं वागायला नाही जमत. मला नाहीच जमत. अगं आपला हा जो सो कॉल्ड संसार आहे ना त्याचा पायाच खोटा आहे. मुळात हे लग्न खोटं आहे. विसरलीस का तू? अरे पण माणसं खरीच आहेत ना. तू खरं आहेस, मी खरी आहे. खोटा संसार आहे म्हणून भातुकलीच्या लाकडी भांडत नाही ना रोज जेवत आपण. तू नक्की केलंस काय? मी अशीच वागते का? नाही, तू अशीच वागत नाहीस, पण तू अशी वागतच नाहीस असंही नाही ना राधा. नाही, मग असं नाही झालं. नाही मग कसं झालं? सांगते. सांग ना. तुला राग आलाय का? कसला? नाही, मी मगाशी म्हंटल ना ते घनाचे कपडे मी काढून ठेवले बॅग भरून. होय, मगाशी मी हर्ट झाले तुमच्यामुळे खूप. अगं अगं सॉरी ग, म्हणजे मला तसं नव्हतं तुला दुखवायचं माझ्या. अहो आई, असं काय करताय तुम्ही? अहो लग्न झालं म्हणून काय सगळी नाती बदलून जातात का? आई वडिलांनी केलेलं असं सगळं एका क्षणात संपून जातं का? हे बघ आई, जसं माझं लग्न झालं म्हणून माझ्या पप्पांचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही ना, तसंच तुमचंही घनश्यामवरचं प्रेम नाही कमी होऊ शकणार. आणि मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, घनश्यामवर पहिला हक्क तुमचा आहे, मग मी. बर, आता हे बघ, तुझी बॅग सुद्धा पटकन भरायला घे, म्हणजे निघताना हे राहिलं ते राहिलं असं व्हायला नको. आई 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 मला तुम्हाला तेच सांगायचं आहे काय की मला आणि घनश्यामला, म्हणजे आम्हाला दोघांना आत्ता एवढा लगेच हनीमूनला नाही जाता येणार. म्हणजे घरी काही महेशरावांचा फोन? नाही 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 नाही, पप्पा व्यवस्थित आहेत, पप्पांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या ऑफिसमध्ये मला खूप काम आहे. नाही, काय झालं तुम्हाला सांगते, आता लग्नाच्या गडबडीत नाही, खूप दुर्लक्ष झालंय माझं कामाकडे. आणि एक खूप महत्वाची असाइनमेंट आली आहे ऑफिसमध्ये. ती जर आम्हाला मिळाली ना तर खूप फायदा होऊ शकेल एजन्सीचा.
त्यामुळे आत्ता मला ऑफिस सोडून रजा काढणं खूप अवघड आहे. म्हणून मला आत्ता नाही जाता येणार. अत्यंत इमोशनल पॉइंटला बरोबर ते आईला सांगितलं. आणि आई खूप इमोशनल आहे. म्हणजे तिला इमोशनली काय सांगितलं ना, तिला सगळं पटतं. एक मिनिट घनश्याम, मी मुद्दाम इमोशनली वगैरे सांगितलं नाही. मी त्यांना सांगणारच होते, तेवढ्यात इमोशनल पॉइंट आपोआप आला. आणि ही जी तुझी माझ्याबद्दलची मतं आहेत ना घनश्याम, की मी फटकळपणे काहीही बोलते, समोरच्याचा विचार करत नाही, मी मूर्ख आहे. कळलं. आय एम सॉरी. मी उगाचच चिडलो तुझ्यावर मगाशी. जायला पाहिजे होतं दोघांनी हनीमूनला. काय? हा म्हणजे काय हरकत आहे ना, त्यानिमित्ताने फिरणं झालं असतं. आणि परत जेव्हा हॉटेलला आलो असतो तेव्हा आपलं ते P1 P2 वाला ठरलेलं आहेच ना. म्हणजे एक रात्र मी खाली, एक रात्र तू खाली. पुन्हा म्हटलं नको. म्हणजे एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी गेलो असतो आणि खरंच जर का तू माझ्या प्रेमाबिमात पडली असतीस तर मग काय घ्या. हा जो तुझा काही कॉन्फिडन्स आहे ना घनश्याम स्वतःबद्दलचा, प्रचंड आवडतो मला. मी तुझ्या प्रेमात पडणार, पण तूही माझ्या प्रेमात पडू शकशील अशी पॉसिबिलिटी नाही आली ना तुझ्या मनात? मी ऑलरेडी प्रेमात आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट.